माझ्याला खूप पेशंट कमी होऊ राहिले. सध्या काही सीझन नाही. टेन्शन आलं मला. ते हप्ते भरायचे, बायकोची खावटी भरायची. नाही टेन्शन आहे. जायला म्हणजे काय जिंदगी पार वाट लागली. बायको तर अशी भेटली का वाच कधी. पेशंटचा काही फरक पडा ना, काही आहे ना पेशंट. कालचे 30-35 पेशंट झाले होते. आज काही पेशंट काही आहे ना. कमिंग. चला या. काय झालं? बसा इथं. हां इथं बसा की. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, थोडं आमचं वेगळंच विषय घेऊन आलो आहे तुमच्याकडे. आमचं ना थोडं फॅमिली प्लॅनिंगसाठी. फॅमिली प्लॅनिंगसाठी मग मिस्टरांना घेऊन यायचं. काय? आम्ही नवरा बायको आहे ना. काय? हो. हा तुम्ही हा नवरा बायको? हो. काय झालं डॉक्टर? कश खबर पाहू राहिली? मग तुम्हाला शंका आहे काय? तुझं काढी घेऊन जायचं. हो हो. डॉक्टर, तुमची झोप नाही झाली का? आम्ही जरा लवकर आलो का? तरी तुला म्हणतो लेट जाऊ. मला माहिती आहे काढे डॉक्टर आहे ना. हां. कवर आहे रात्रभर करीत राहतो काय? तपासण्या. हो, मग त्यांची झोप झोप होत नसेल नाही. झाली ना. त्यांना फक्त काढायचंच काम असतं का हो? मी काय म्हणतो, चेस्ट मस्करी नका करू. बोला बोला बोला. चेस्ट मस्करी नका करू. खरं सांगा. अहो सर, खोटं नाही बोला तुम्ही डॉक्टर. खरंच काढे डॉक्टर, खोटं नाही बोलणार. हो, नवरा बायको आहे आम्ही. हो. हे आमचं काही लपडं बिपडं नाही काय का बरं. हा हां हा 13 वर्ष झाले लागणार आमची. 13. अहो डॉक्टर, खरं अहो बोलतोय मला आम्ही. 8 वर्ष झाले मी दवाखाना चालवतोय. हा. माझ्या हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत असे तुमच्यासारखे पेशंट कोणीच नाही आलं. तुमच्यासारखं कपल म्हणजे मला कपल नावाला कलंक आहे डायरेक्ट. नाही कपल नाही येते आमचं. नाही. आम्ही लग्न करले, लग्न व्हायला आमचं. अहो लग्न करेल तरी आहे नवरा बायको तुम्ही. हो डॉक्टर, मला काय म्हणायचे, आमचं काय असो तुमचं दवाखाना आम्ही पेशंट आलोय ना, हे महत्वाचे. बरोबर आहे. हां. खरंय तुम्हाला काय करायचंय? खरंय. तर डॉक्टर, आमचा प्रॉब्लेम एवढाच आहे. आम्हाला फॅमिली प्लॅनिंगसाठी आमच्या बस, दोघांचा हा. प्लॅन झालेला आहे. तर काहीतरी प्रॉब्लेम असेलच तेव्हाच. लय दवाखाना केले, लय दवाखाना हां. लय केले बघा. हो बरं कुठंच गुण पडा ना आम्हाला. बरं. पण चाचण्या केल्या आमच्या, तिच्या केल्या, मावाल्या केल्या, कुठंच काही दाखवत नाही आमचं. मला बोलू देतं का? हे बघा, हे लायसन कोणी बी अशा गळ्यात घालून येतं आमच्याकडे नाही येते. हो. आमच्यावर केसी झाले. 13 वर्ष झाले. तुम्हाला किती वखत सांगितले डॉक्टर तुम्ही? बरं असू दे चालू. हा मी 8 वर्षाची ट्रीटमेंट केली. 8 वर्षापासून मी डॉक्टर आहे. हा बरोबर. वयाच्या 15-16 वर्षी मी डॉक्टर झालो. हम्म. तेव्हापासून तर आतापर्यंत घोडाबाई मला कधीच म्हणजे? झाली. बरोबर म्हणजे? हो म्हणजे तुमच्या जोड्यासारखा जोडा मी पाहिलंच नाही. हा हे म्हणा तुम्ही आज समजा नका. आमच्या दोघांचं शाळेत असताना आमच्या दोघांचं लग्न होतं. हो. लपड्याकडे आम्ही लग्न केलंय. हा हो. नो मॅरेज. मग म्हणजे लो मॅरेज नाहीये, लफडं तर होतं आमचं, हा. पण नंतर फॅमिलीतून लग्न झाले असं. असं. अच्छा. हा. हा फॅमिलीला आवडले असेल. बरोबर. तिच्या आई वडिला नाही पटलं, माझ्या आई वडिला नाही पटलं. नक्की. हो, आम्ही लग्न त्यांची करून टाकलं. तुम्हाला लय मोठं लग्न केलं आम्ही, लय मोठं. हा लॉस ना. नक्की पडलं. त्यांची प्रॉपर्टीज लय मोठी, लय मोठे भाव, लय मोठी प्रॉपर्टी. लय मोठे भाव. हो. तेव्हा तिनं पाहिलं, तिच्या आईला पाहिलं, खुशच झाले. पहिले हिला दाखवलं होतं तुम्ही, आधी हिला दाखवलं होतं आधी. हा. नंतर तिच्या आई मग बापा. तिच्या आई बापाला दाखवलं असं. बरं चला असू द्या. एवढं असलं काय 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 पाहिजे आपल्याला? तुमचं केवढा असू द्या तिकडे. त्याला नाही, टॅमा लावून शिलगून द्या. ते मला नका सांगू. हा. बरं काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आमचा ना डॉक्टर, आता 13 वर्ष झाले बघा लग्नाला. म्हणलं जाऊ द्या होईल कधीतरी, सुखाचा दिवस येईल कधीतरी. पण अहो डॉक्टर, वाट बघता आज मला तुमच्या दारात यावंच लागलं. मग आता विचार करा ना तुम्ही, काय पाहिजे मला. मला एक सांग, काय? 13 वर्ष झाली म्हणते, मग तुझं वय किती ग? माझं का?
33. 33 वय हा. आणि 13 वर्ष. आणि मग मला लग्नाला 13 वर्ष झाली आणि 20 वर्षाचा असताना लग्न केलं. अच्छा 20 आणि 13 ते काय बोला तुम्ही? अच्छा बरोबर काय देत केलं तुम्ही कुठे शिकले एवढं आपलं? नाही विचारायचं काम आहे हो नाही बरोबर विचार. म्हणजे गोळ्या द्यावं लागतं ना वयानुसार. हा बरोबर फसल्या पाहिजे ना. वयानुसार गोळ्या द्यावं लागतं. बरं पेशंटचं नाव काय? माझं का चिंगी वहिनी. चिंगी म्हणजे मला सगळे चिंगी वहिनीच म्हणतात. चिंगी वहिनी. चिंगी वहिनी. तुझं नाव बाबराव. बाबूराव. बाबूराव आडनाव तोंडजोडे. बरं ठीक आहे. हां प्रॉब्लेम तुमचा काय आता? आ? तुम्हाला फॅमिली प्लॅनिंग करायचं हो बरोबर. म्हणजे तुम्हाला मूलबाळ हवं आहे. हवंय. हा तुम्हाला बाबा व्हायचे ना आई नाही मला पप्पा. हा? पप्पा आणि मम्मी. पप्पा मम्मी. त्यांची हाऊस आहे ना हाऊस आहे ना, पप्पा. पप्पा 13 वर्ष असेच गेले गाव आमचे. काय ठीक आहे. 13 वर्ष काय कसे गेले आता कळलं मला ते. कोणाला चेक करताय? मला ना घ्या. हा आओ मी काय बोललो का? थोबडवा सोरायला हो डॉक्टर तुम्ही सांगा ना मग कसं करायचं. मी सांगितलं नाही बोललो नाही काय थोबडवा सोरायला बरं. पण तोंडात देईन तेव्हा कळन तुला. काय औषध म्हणजे प्यायचं का लगेच? मग कडू लागल्यावर कळन तुला. तोंड वास येतो कडू वास येतो. अहो डॉक्टर त्यांना काय वाटलं हे जे आहे ना ते तोंडातच घालते हा हा म्हणून त्यांनी तोंड हा केलं. तोंडात नाही, थांबा. श्वास घ्या सोडा घ्या सोडा थांबवा थांबवा थांबवा. जीभ दाखवा अशी लांब सटक घ्या. फिरव करा करा. चष्मा कावर लावत नाही? हा चष्मा कावर लावत नाही तू? जरा ते राहील. बर ठीक ठीक. अहो कुठे आहे तुमचा चष्मा? कुठं टाकून आले तुम्ही? तो कोण जाय आंघोळ केली तिथंच राहिला काय मग काय होतं बाथरूम. हे पण? कशाला बाथरूम मध्ये घेऊन जायचं मग? तो अंडरपॅन्ट तो त्याच्यावर तिला चष्मा पाहिला नाही का? मला नाही दिसला. डॉक्टर सर पण इकडे लय कळ लागली किंवा लय कळ लागते अशी. हे मेडिकल आहे. हा. मेडिकल घेऊन या. हा. याच्यातल्या ह्या ज्या 3 गोळ्या आहे हा. या 3 गोळ्या इथे भेटणार नाही. मग नाशिक करून घेऊन या. बाई तीन डॉक्टर गोळ्या सेट नाही शिकला मग जाताच घेतो सर. हा त्याच्यापैकी एक इंजेक्शन आहे ते तुम्हाला घ्यावं लागेल. बरं मग. तुमचे थकान तुम्ही एकदम असे घोड्यासारखे पळायचे. हा का म्हणजे असे तर पण आलाय मला. तुमचं ते काय बोलतात तुम्ही इथे कळ कुठं लागते कळ. कळ लागत हा 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 तुम्ही तारा टुकड्या आणशाल. हा का ह्या गोळ्या आणि इंजेक्शन घेऊन या. इथं भेटणार नाही नाशिकला जावं लागेल तुम्हाला. ए दे का पैसे तवाले काय काढले का पैसे का? काढून आणले का? अहो कॅश आणायची ध्यानच नाही राहिली मला. मागते का मामा आपे का ते उधार राहिला. तुम्हाला सगळे काढून घेते काहीच ठेवले नाही म्हणा. अहो तुम्ही गप्प बसा ना. डॉक्टरच्या समोर बरं. काय नका बोलू. इथं म्हणजे ज्यावेळेस डॉक्टर इथं बिघा काय काय आता सध्या मी बरं, देतो याचे म्हणलं. किती होते पैसे? इथं आता ते मेडिकल वाल्यालाच माहिती. अहो ऐका ना मी काय म्हणते साधारणतः आहे ना एक अंदाज देऊ राहिलो बरं का. हा द्या बरं. 1600 रुपये तुमचे. बरं एक करा सर तुम्ही मला 2000 द्या. फोन करा तिथं गेलो. नाही ऐका ना ऐका ना. अहो तिथं गेल्यावर फोन ऐका करा. ना. मी त्याला द्यायला होतो. हा अहो, मी त्याला द्यायला होतो. खरं. मी पैसे कारण द्यायला. याकडे तुम्हाला बिल देऊ टाका आम्ही परत तुम्ही आता द्या. आम्ही इसरून आलो ना. तुम्ही तिथं गेल्यावर फोन. बरं चालेल चालेल. ए फोन करते मी तुम्हाला. हा. फोन करा तुम्ही हा. तर तुम्ही यांची तपासून घ्यायचा का म्हणजे आम्हाला वेळ होईल ना हो. घरी ना गोरडोर बांधलेले आमचे म्हणजे आलो का टपक्याने निघून जायला. तुम्ही औषध पटकन आणले तर पटकन मोकळे होणार आहे. हा हा, मग तुम्ही इथं टाइमपास मला करा. 2-1 तास लागतील हो. अहो ऐका ना या लवकर. लवकर या जाऊन. नाशिक आणि मी जवळ काय आहे का? म्हणते बसची वाट बीट बघत नका बसू. कोणाला तरी हात द्या आणि जा. बरं एक कोणतं मेडिकल पण भेटेल हं? मेडिकल सांगा ना. अहो मी काय लवणे म्हणते, बंधू मेडिकल. हा लवणे बंधू मेडिकल. लवणे हा लवणे बंधू मेडिकल. चप्पल कुठं आली ती? हा घोडेवाडी रस्त्याला. गोडेवाडी रस्त्याला आहे का? हा लवणेवाडी. डायरेक्ट नाव आहे तिचं लवणेवाडी. हा बरं येतो मग. हा लवकर या. पण त्या मेडिकल मध्ये नाही भेटलं तर कचाकच मेडिकल स्टोर मधून घेऊन या. आहे का?
कचकत मेडिकल मध्ये नाही भेटलं तर खपाखप मेडिकल स्टोअर मधून अरे घे. बापरे लेच मेडिकल सांगितलं मग चला. हो कोणते तुम्ही जवळच आपल्याला मला तिकडे जाईल काचा कस खापा कप हा या चल. लवकर. लवणे हा लवकर या बरं का मी तोपर्यंत चेक करून घेते हा बरं बरं घे हो हो बरं हे बघ बाई, हा डॉक्टरांपुढे लाजायचं हो, नसतं, हो. बरोबर? मान्य आहे तुला ही गोष्ट? हा. आता मी जे सांगतो हम्म. त्याचे उत्तर द्यायचे, चालेल? ठीक आहे लाजायचं नाही, नाही डॉक्टर पुढे लाजायचं नाही. डॉक्टरने सांगितलं ना पुरी मोकळी, हा पुरी मोकळी होऊन सांग मनातलं. अच्छा मनातून मोकळी तरी तरी सांगायचं. हो का हां आजपर्यंत बघ ह्या असं उघडं करून डॉक्टर इंजेक्शन देतो, कधी तू लाज वाटली का? नाही बरोबर? हं. मग डॉक्टरने जसं सांगितलं ना, डॉक्टर म्हणला ना करवर आ? इंजेक्शन द्यायला, हे येतं ना हां हो तर करते का नाही हो पेशंट करता? हो तो कंबर किती वेळा डॉक्टरला दाखवतो? 4-5 वेळा हां इंजेक्शन द्यायला, हं. बरोबर? पण अहो डॉक्टर ना आम्ही तेवढं नाही करत बाई, नुसतं एवढं केलं का इथं टुचुकून इंजेक्शन देतात झालं, मग आम्ही लगेच साडीवर करून ना असं झाकून घेतो. मी तो डॉक्टर नाही, मग माझं नाव आहे मार्केटमध्ये, हो का लांबून लांबून लोक येतात. हां हां चांगलं आहे मग तुमचं, माझं नाव किती मोठं आहे तुला माहिती लय आहे? काढतात मग तुमचे आहे ना. विचार कर, हं. एक जण 75 वर्षाचा आहे, हं. 75 वर्षाचा म्हातारा आहे. हो का हां त्याला पोरग काढून दिलं. बाबा एवढा म्हातारा माणूस. बंद पडेल नेटवर्क, बंद पडेल सिम कार्ड मी चालू करून दिलं. बाई म्हणजे डॉक्टर तुमचं नाव लयच मोठं आहे हा. अनुभव आहे आपला. हं. बरं आता न लाजता मला सांग, एक एक प्रश्न उत्तर. हो हां तुझं शुभ नाव काय बोलली? शुभ नाव चिंगी. चिंगी? चुंगी, बरं चिंगी. हां आता मला सांग चिंगी, हं. हा तुझा नवराच आहे ना? हो डॉक्टर का भाऊ आहे तुझा? नाही 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 नवऱ्याचं आहे तो माझा. नक्की? अहो, तुम्हाला कशाला खोटं बोलणार बरं आहे? ठीक आहे. नवरा आहे. हो या तुझ्या नवऱ्याकडून हां ज्या गोष्टी बाळवण्यासाठी पाहिजे असतात हं. त्या गोष्टी हा करतो का? डॉक्टर तोच तो प्रॉब्लेम आहे ना, काहीच नाही हो, होतच नाही. काहीच नाही. आता कसं सांगू मी तुम्हाला, नाही नाही लाजू नका, लाजू नका, तुम्ही बोलत राहा. म्हणजे काय आहे ना, मला जसं पाहिजे का तसं तर काही करीतच नाही तो माणूस, आणि थोडंसं काही व्हायला गेलं ते माणूसच गेलं. ढोस. मग मी बसते, मग कसं व्हायचं सांगा तुम्हीच आता. मग तुम्ही सांगा त्या माणसात प्रॉब्लेम आहे का माझ्यात प्रॉब्लेम आहे? कसं होईल मग? हां आणि म्हणतो मला जोरजोरात फॅमिली प्लॅनिंग हा असं करतो तो, मग कसं व्हायचं काय? घे श्वास, सोड, घे, सोड, घे, सोड. थांब थोडंसं कंबर चेक करायला लागलं तुझं. का बरं? ठीक आहे करा. डॉक्टर आहे मी. हा सोड, सोड, घे. वर का डोळे मोठे कर मोठे डोळे, हिरो करा. आज कर, आज कर. डॉक्टर मला काही झालंय का? आता जो मी चेकअप केला त्याला प्रायमरी चेकअप म्हणतात. हो का? तर ह्या प्रायमरी चेकअपमध्ये मला फक्त तुझा आजार इथं कमरेत आहे. तुझा आजार माझ्या कमरेत? हो हो हो. तुला खूप दिवसापूर्वी इंजेक्शन दिलं होतं डॉक्टरने. हां त्या इंजेक्शन द्यावं लागेल. तेव्हा ते पहिलं तुझ्या जे रक्त साचलेलं आहे ना तिच्यामध्ये त्याला ते दुसरं इंजेक्शन देऊन ते काढून द्यावं लागेल. हा का? हो हो म्हणजे तुम्ही काढणार का आता? काढून देऊ ना. एक मुंगी चावल्यासारखं होईल. तुला कळून देणार नाही मी. हो का? आणि ते काढून घेईल. आणि हे बघ कसं आहे माहिती आहे का, आता तुला याच्याकडून काही होत नाही तर आपल्याकडे एक पर्याय, आपण एक समाजसेवा करतो. हो का? काय?
ती समस्या अशी करतो का ज्या बायकांचे म्हणजे विधवा बाया असेल त्यांना मुलं बाळा द्यायचं काम मी करतो. तुम्ही करता? हो. म्हणजे तुम्ही कसं देता मुलं बाळ? म्हणजे काय होतं माहिती आहे का, हां मी समाज हिताचं काम करतोय. हां माझ्यासारखा डॉक्टर भारतामध्ये कुठं सापडणार नाही. जी बाई विधवा आहे तिचा नवरा मरून गेला, तिला मूल बाळा पाहिजे हां पण नवरा नाही, नाही तर मी तिचा नवरा होतो. हां, मुलं बाळ होईपर्यंत. म्हणजे तुम्ही असं करता? म्हणजे तिचा नवरा नसला म्हणजे तुम्ही तिला जाऊन मूलबाळ देणार का नवरा बनून? असं कसं? समाज हिताचं काम आहे. ओह हे खूप मोठं पुण्य आहे. अच्छा, हे खूप असं मोठं करता का पुण्य आहे. तुम्ही? तर आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर दुसरे जे तुमच्यासारखे ज्या लेडीज आहे हां ज्यांचा नवऱ्याचा बार फुस हां हवा निघून जाते, अशा लेडीजचं पण फ्री ऑफ कॉस्ट वरून 500 रुपये एक राऊंडचे 500 रुपये मी देतो राहतो. कोणतरी आलं वाटतं. 500 रुपये देत राहतो वरून दुसऱ्या हो का? नाही हो डॉक्टर. अहो. आले का तुम्ही? बरं झालं लवकर आले बाई. आलो पण ते जाऊन उपयोग नाही झाला. आज शनिवार सगळं मेडिकल बंद. हा सगळं मेडिकल बंद. यालपट झाला. आता काय करायचं सांगा त्यांचा बरं. फोन नंबर होते बोर्डावर लावलेला त्यांच्या, फोन लावले ते म्हणा अहो शनिवारचं बंद राहायचं म्हणा. तिने पण कचा पाहिली, हो का? खपाखपाई पाहिली. अहो मग मला तुम्ही कॉल तर करायचा ना, तिथून डॉक्टर बोलले होते ना कॉल करा म्हणून. जायचं बरं ऐका ना, तो झाला तपासून. त्यांनी दुसरं काही सांगितलं नसतं का मग तिकडून? मी काय म्हणतो, इथे ना कोणत्या मेडिकलमध्ये गेलो तुम्ही? खपाखपला गेलो, कचा कसला गेलो, लवणीला गेलो, गेले ना? तिने मेडिकलला गेलो. हां बरं ठीक आहे, जाऊ जा मला नाही वाटलं सर, मी उद्या घेऊन येईल. मी स्वतः तुमच्या घ्यात येईल वाटलं सर. बरं उद्याकडे गोळ्या घेऊन या. उद्याकडे गोळ्या घेऊन या. हा. यांचं एक चेकअप करून घ्या. बाकी आहे. तर तुम्ही 2 मिनिटं. नाही बसतो भेटला तुम्ही या. नाही 2 मिनिटं मला त्यांच्याशी बोलू बोला बोला त्यांना- नवरा आहे तिचा. त्यांना लाजू नका बा. कसं राहतंय पेशंट समोर माणूस असलं ना तर डॉक्टर जवळ कधी लागायचं नाही, पेशंटला लागायचं नाही. बिनधास्त बोला बोला. बरं मी काहीच म्हणणार नाही. बरं एक घाबरा. काम करा तुम्ही, काय ही गोळी खा याच्यातली एक, खबर? याच्यातली गोळी खा आणि जरा वेळ बाहेर आराम करा. अहो गोळी बसलं खा. तुम्ही माहिती डॉक्टर तुम्ही नका मला ना कसं तरी उरायले लांब राहिले ना. बरं डॉक्टर बसू दे बस काय प्रॉब्लेम तुम्ही बोला मला तुम्ही काय बोलत जा problem. तुम्ही बाबा. बोला तुम्ही तुम्ही. डॉक्टर तुम्ही आमची इथं दैवत आहे. हा आणि तुम्ही तुम्ही चेक जे मला करून घ्या ते वाटलंच तर. ऐकायला तयार आहे तुमचं. मला चेक करा तर आम्हाला गुणाची गेले ना हो काय करते. बरं बाई चल चेकअप करून घेऊ आपण. झालं का प्रश्न विचारून मला? तुम्हाला जे सांगितलं ना मी, हो तर जे मी तुम्हाला सांगितलं हा तशी तुमची जर तयारी असेल तर मला तशी ट्रीटमेंट करायला. अहो डॉक्टर मी काय म्हणते, तुम्ही काय करा प्रॅक्टिकली मला एकदा चेक करून घ्या, मग नंतर बघू की आपण पुढच्या पुढं. चेक म्हणजे ना तुम्हाला मी जे सांगितलं तुम्हाला ते समजलं ना? हा ते समजलं मला, पण अहो डॉक्टर वरून तुम्हाला 500 रुपये भेटत होते प्रत्येक चेकअपचे. अहो डॉक्टर आणि बाकी तुम्हाला दाखवतो मी चेक. ते जमन कसं बरं? बरं वाहन नका टाळता. चला, वाट पाहते साऱ्या पाण्यावर. अहो मी काय म्हणते, तुम्ही तुम्ही बसा, बसा मी इथं. बसतो, हो या. चेकअप करून देतो. हो. चला बाई. डॉक्टर कुठं जायचंय? चला मी पाहून घेतो तुम्हाला मागून कशा तुम्ही या. म्हणजे पाहावं लागत इंजेक्शन द्या टायमाला. हो का? अहो डॉक्टर तुम्ही तर इकडे वेगळं कसं जागा आहे हो इथं तुमची असली? हे बघ बाई, हा फुसका बार आहे तो नवरा. हो ना. येताना टाकून दे, मी तो काम करतो, तुला बोर होते. करू का? अहो डॉक्टर हे नाही हो चांगलं वाटत असं. बस, चल. परत माझा नवरा म्हणून हे कसं झालं असं सगळं. या, चल. अहो डॉक्टर राहू दे, बरं वाटतं ना? अहो डॉक्टर तुम्ही उठले होते का? हा? उठले होते का तुम्ही? नाही या पिशीत काय खात होतं फोटो पाहत होतो पिशीतला. कोचरचा काय आहे? कोचरच आहे ना, कोचर गोल्ड ते पाहत होतं. काही त्रास होतो का? अहो डॉक्टर झालं का बसून? हो डॉक्टरांनी प्रॅक्टिकली चेक केलंय. अच्छा. आणि ऐका ना, आपल्याला लवकरच खुशखबरी मिळणार आहे बरं का. डॉक्टरांनी खरंच म्हणजे त्यांचा हातगुण म्हणजे 1 नंबर आहे बघा. ऐका आता माझी गरज नाही जे बाबा. माझ्याकडे इंजेक्शन होतं,
जे माझ्याकडे इंजेक्शन होतं त्यांना तो ते दिलं. चांगला ड्रॉप सोडून दिला. हां हां अं, 10 मिली होता हं? 10 मिली होता ना हा 10 मिली म्हणजे अशी कारण कधी एवढी बाटली राहते ती. कारण 13 वर्ष झाली ना हो. होऊन जाईल, काय त्याच्यावर- टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. आणि त्या गोळ्या घेऊन टाका. आता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये यायची गरज नाही, तुम्ही यांना पाठवता. हा एक काय चालेल ना 4 दिवसाला येत झालं तुम्ही. हो का? दर 4 दिवसाला ते चेकअप साठी यावंच लागेल ना. किती दिवस यावं लागेल हो? हं? किती दिवस? काय नाही, 2-3 महिने फक्त. हा 2-3 महिने. फी वगैरे काही घेणार नाही. हा हे बघा, आपण समाजहिताचं काम करतो काही गोष्टीचं, अच्छा 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 बरं का. तर समाजसेवा का? समाजसेवा करतो आपण. प्रत्येक गोष्टीला पैसा आपण घेत नसतो. अच्छा, ठीक आहे. ह्या बाईसाठी, ही बाई म्हणजे हां अच्छा लय दुःखी आमच्या आहे. हॉस्पिटलचा, हा हा तिचे दुःख मी समजू शकतो. हो. आणि अशा बायकांचे मी खूप दुःख समजतो. तर आहे ना, प्रॉब्लेम काय मला सांगा तिचा प्रॉब्लेम काय नाही प्रॉब्लेम काही नाही, थोडासा पोटात गडबड आहे तिच्या. हा. तरी काय ते तेवढं क्लिअर झालं का मग होऊन जाईल ते. होऊन जाईल. होऊन जाईल. गोळ्या औषध चालू गोळ्या केले औषध आता. देतो. मला नाही प्रॉब्लेम काही नाही नाही तुमचं काय. कारण मला कोणी ना काय होत माहिती का ते आता तिच्या माझं लग्न झालंय ना ह्या ज्या गोळ्या आहे ना, हा. ह्या फक्त रात्री झोपताना खायच्या. हो का? दोन्ही पण का सोबत? दोन्ही पण सोबत. बरं बरं ठीक बरं आहे. का डॉक्टर कारण का आता मा काय ना आमचं दोघं 13 वर्ष झाली लग्न बरं ना तर तुम्हाला सांगतो मा का आता एक बाई आहे. काय? वाईट होईल. हा मग तिला दरवर्षाला दिवस जाते म्हणजे मा काही प्रॉब्लेम नाही बस जाऊ दे तिच्याकडे ठेकेला 5 पोरं झाली. मी काय म्हणतो, तुम्ही तिकडे काही करा. हां जेव्हा तू काम करशील ना, हां तेव्हा स्प्रे मार. स्प्रे पुढं मायाच्यावर का त्यांच्याच्यावर त्यांच्याच्यावर का मायाच्यावर का म्हणजे हा स्प्रे मला देऊ का आहो दुसऱ्या बाहेर माग कापड दिवस जाते हो तुम्हाला काय वापरायचं- बोलताय तुम्ही? तुम्हाला वापरायचं तर वापरा, नसून वापरायचं तर हा नका. काही पण खोटं बोलू नका. ठीक आहे. आता माझी फी देतो. ठेकेचे पोरं तर पाहिले नाही तेवढे झाले ठेकेचे मॅडम, गप्प बसा तुम्ही. मी काय म्हणतो, फी देऊन टाका. फी द्यावी लागेल. आणि मग गाडी डॉक्टर आहे ते हे नसते आलं तर मग नसते घेतली. हां तुम्ही काय बाहेर जाऊन का पिऊन आले काय? घाले डॉक्टर आहेत का हे? घालीच आहे घाले नाही येते तो बोर्ड वाच बाहेर वय मस्त तोंडाचे डॉक्टर. तुम्ही घाले डॉक्टर आहे का? तुम्हाला घातल्यावर कळत नाही का? आता ते म्हणतात डायरेक्ट 10 मिली औषध सोडले. आ? बरं चला, पुढचे पेशंट आमचे. हो बरं डॉक्टर मी काय म्हणते, पुढच्या टायमाला ऑनलाईन येते. करू का तुम्हाला? हा किती आहे सांगा तर काय ते मारून मागा याच्यावर करू का? हा ते किती झालं बिल? किती झालं डॉक्टर? देऊन टाका 3,500. हा 3,500. तुमचा नंबर या गोळ्याचे 2,000 धरले ना. 3.5 3,500. हा मग 2,000 कुठे दिली तुम्ही मला अजून? हो, या गोळ्या घेतल्या तर त्याचे 2,000 जमा करून घेतो मी. मेडिकलला सांगून देतो. हा तुम्ही मारून घेता का मग? हा. तुमचा नंबर आहे, मी करून पे देतो. करून टाकते. ठीक आहे. चल चला डॉक्टर कधी यायचं बोलले तुम्ही आता? 4 दिवस. 4 दिवसांनी येऊ का? ये उद्या गोळ्या घेऊन ये ना छान चला. काय झालं? काय काय केलं तेव्हा? हो डॉक्टरच्या समोरच थांबून विचारता का मला? मी काय 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 केलं डॉक्टर? खरंच. पुढचे पेशंट आहे मला. तुम्ही इथं काय, हो हो चल. जातो आम्ही. चला तुम्ही चला. पुढचे पेशंट आहे मला इथं. काय बाबा, काय अवघड पेशंट आहे हे. म्हातारा डुबरोडा बरं याचे पार मासनात गावऱ्या गेल्या आणि याला कसं याच्याबरोबर लग्न केलं. ही अडपट कुडली. बाईला काय अक्कल आहे का? एवढा चांगला पीस होता बाबा. मजा आली. आता हिला एंगेज करून घेतो, हिच्याशी लग्न करून घेतो. या म्हाताऱ्याला हिला धोका द्यायला होतो. आता काहीतरी असंच करावं लागेल, तेव्हा मला लग्न होईल.